गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नजर टाकूयात आजच्या बातमीपत्रावर। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय। चिपळूणच्या खेडी पुलाजवळ मालगाडीचे 10 डबे घसरल्याने हा अपघात झालाय। कोकण रेल्वे पुन्हा एकदा खोळंबली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे। त्यामुळे दुरुस्तीसाठी किमान 24 तास लागणार असल्याचंही सांगण्यात आलंय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने 6 वर्षापूर्वी केली होती, पण स्मारक काही उभे राहिले नाही। आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून शिवस्मारक उभारू अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केली आहे। खेड आळंदी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांच्या प्रचारार्थ राजगुरुनगरमध्ये आयोजित सभेत शहा यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ला चढवलाय। काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात 15 वर्षे व देशात 10 वर्षे सत्ता असताना 2G घोटाळा, हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, इस्रो घोटाळा, तसेच एरोप्लेन घोटाळा आणि आदर्श घोटाळा असे अनेक घोटाळेच झालेत आणि त्यामुळे त्यांना जनतेने घरी बसवले अशी टीकाही त्यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यात भव्य स्मारक करण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 2008 मध्ये केली होती। शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असलेल्या या स्मारकाला भाजपने पाठिंबा दिला होता, पण अजूनही हे स्मारक झाले नाहीये। स्मारक करायचे नव्हते तर घोषणा कशी केली अशी विचारणा करून शहा यांनी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक उभारेल, तसेच पहिल्या बजेटमध्येच त्यासाठी तरतूद केली जाईल अशी घोषणा केली आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।